ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿ ಓಂ. ಸತ್ಯಪೂರ್ಣಾಂಬುಧೇರ್ಜಾತಃ ವಿದ್ವಜ್ಜನವಿಜೃಂಭಿತಃ ದನಿಧ್ವಂಸೀ ತು ನಸ್ತಾಪಂ ಶ್ರೀ ಸತ್ಯವಿಜಯೋಡುಪಃ. ಯತಿಶ್ರೇಷ್ಠಂನೋ ಅಸ್ನಾರ ಸತ್ಯವಿಜಯತೀರ್ಥ ते सत्यविजयतीर्थांच आराधना महोत्सव प्रतिनित्य स्मरण कराम. विशेष आदे तनि वृंदावन प्रवेश करलत दिनामना करता आम्ही तंच चरित्राच श्रवण यथामती कराम. सत्यविजयतीर्थ श्रीपादांच पूर्वीक यवन मन्नारगुडी इनि यवन पांडुरंगी मनाच कुटुंबाला मिळतनी. पांडुरंगी मनाच्या कुटुंबाला मूल ग्राम कोणता म्हणाल तर गोदावरी तीरांचा असाच पुण्यस्तंभ कोणतांबा मनाचा एक गाम. इनेकी ते गामाला मिळतनी. ते गामांताच पांडुरंगी आनंद भट्टारकरमन होते तंच लोंकाच विद्यादेश तीर्थ. ते विद्यादेश तीर्थांचा पूर्वाश्रम भाऊच्या कुटुंबाला मिळतनी सत्यविजय तीर्थ. यांचं नाम पांडुरंगी बाबाचार म्हणू. सत्य विजय तीर्थांचा पितामह तसं म्हणाल तर विद्यादेश तीर्थांचा पूर्वाश्रम भाऊ तने येऊन कालक्रमेण तंच लोंक तंच कुटुंब महाराष्ट्रांतसून मन्नारगुडीला येतात. मन्नारगुडीला येऊ मन्नारगुडींत वास करत असतात. येताच प्रतिनित्य ते हरिद्रा नदींत स्नान करू राजगोपालाचं दर्शन करू विशेष सच्चास्त्राचा उपदेश करत असतात. तोर विद्वांस कसकी ते मारी आणि तोर पुरोहित मन्नारगुडी येऊन मन्नारगुडीच्या राजगोपाल येऊन राजगोपाल सेवा कराल तर निश्चय म्हणून पुत्र संतान होईल. ते क्षेत्रांत पांडुरंगी बाबाचार्य विशेष म्हणून पुत्रकामेष्टी याग करीवत असतात. एकदा पुत्रकामेष्टी याग करीवत असताना तनाला कोणकी सांगतात हे मारी उत्तरादी भट स्वामी सत्यपूर्ण तीर्थ त्यांनी तुम्हाला पत्रिका पाठविली. तुम्ही त्यांच्याकडे लुक्र जामा म्हणून हे मारी सांगतामा त्याने कोणतं काम असेल तर कसलत होम करीवत असेल तर गुरुकडसून आम्हाला आमंत्रण आलाय. त्याच्या पश्चात तोर वेगळं कोणतंही नाही सांगू अग्गी त्याग करू आणि गुरुच्या दर्शनाला जातात. सत्यपूर्ण तीर्थ गार्लपाड नरसिंहाचार मन्नारांचा त्यांनी संन्यास दीक्षा देऊन सत्यवर्य तीर्थ म्हणून त्यांना नामकरण करतात. सत्यवर्य तीर्थाच्या तपस्स पांडित्य यांचं ज्ञान यांचं सौजन्य पाहून कित्येक लोकांचा पोट झाला मला इनि येऊन उत्तराधिकारी म्हणून येणाला आम्ही करीवताने सांगू असूयांत तनाला उदंड हिंसा देतात. ये पूर्ती करणात सत्य पूर्ण तीर्थांकडे जाऊन सत्यवर्याचं चारित्र्य तेवढं बेस्ट नाही त्याने हे मारिंग करतात म्हणून त्यांच्या पती काही सांगतात. सत्य वर्य तीर्थ संचार करत असतात प्रत्येक म्हणा. इनी बाबाचारला बलावून संन्यास दीक्षा देऊन सत्यविजय तीर्थ म्हणून नामकरण करतात. नामकरण करसोडून संस्थान यांच्याकडे देव सोडून इनी येऊन भागीरथी यात्रा गंगा स्नानाला जाता म्हणून सत्यपूर्ण तीर्थ निघतात.
तम सत्य वर्यतीर्थेन येतात सत्य विजयतीर्थांचं वय अधिक असतं. सत्य वर्यतीर्थांना इनि येऊन आश्रमात ज्येष्ठ तಮ್ಮ ಕಸ ಕೋಣ ಪೈಲಮನು ಕಸ ನಿರ್ಧಾರ ಕರಣಮನು ಮಂತಮ ಲಕ್ಕುಂಡಿ ಆನಂದ ತೀರ್ಥಾಚಾರ್ಯಮನು इकडे तोर विद्वांस मठ ಅಂತ त्याने निर्धार करतात तुम्ही येऊन यांचं वय येऊन अधिक आहे तुमचं वय उण आहे त्याच्याकरता हिने वय अधिक म्हणून असणारा सत्य विजय तीर्थ आश्रमात तुम्ही ज्येष्ठ म्हणून असाल तर पिणी दंड व्यत्यास करिंग ಅಂತ दंड व्यत्यास करला तर हिने थोरले म्हणून होईल नंतर यांच्या नंतर तुम्ही येऊन उत्तराधिकारी म्हणून असूया म्हणून सांगू ನಿರ್ಧಾರ करतात सत्य वर्यतीर्थैन ಓಪಿಂಗ್ತಾತ ಓಪಿಂಗು ದಂಡ ವ್ಯತ್ಯಾಸ ಕರಿಂಗು ಸತ್ಯವಿಜಯ ತೀರ್ಥ ಜ್ಯೇಷ್ಠ ಯತಿ म्हणून होता हिनाला येऊन सत्य प्रिय तीर्थ म्हणून तम्माचं नामकरण करतात नामकरण करिंगो अग्गी इनि पुन्हा संचाराला जातात सत्य विजय तीर्थ सांगतात आम्हाला कसं गौरव करतात की कोणतं उपद्रवैन अस्नात करणात सत्यप्रिय तीर्थालयीन तसंच त्यांनी कोटो कोटो संचार करतात की येणारा गौरव करा म्हणून ते राजा आम्हाला पत्रिका लिहिवू त्यांचं राजचिन्ह घालून पाठवतात याच्यामध्ये सत्य वर्यतीर्थ सत्य पूर्णतीर्थ गंगा यात्रा संपिंगू कोल्पूरला येतात तಮ್ಮ सत्यप्रियैन असतात देह उदंड आलस्य म्हणून असतं समग्र संस्थानैन सत्य विजय तीर्थाला ಒಪ್ಪಡಚ್ಚು इनि वृंदावन प्रवेश करतात ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष द्वितीय नंतर संचार करतात दोदनैन पुन्हा इन सत्य विजय तीर्थ विशेष संचार करू रायचूर कर्नाटक ये मारी कर्नाटक आंध्र म्हणून अग्गी ठिकाणैन विशेष संचार करत असतात सत्य विजय तीर्थ एकदा एक कर्नाटक कानड राजा तो येतो येऊन सत्यविजय तीर्थांकडे नमस्कार करून विचारतो स्वामी ये मारी युद्ध करा म्हणून येता येतं मला युद्धांत जय हो म्हणून तुम्ही आशीर्वाद करा म्हणून विचारता मग सत्य विजय सांगतात युद्धांत तुलाच जय होईल तू काही चिंता करू नको रामदेवाचा अनुग्रह तुला एम सांगू पाठवितात तो इन युद्धांत त्याला जय होता जय होला ಅಂತೂ विशेष नमस्कार सत्कार अग्गी सत्य विजय तीर्थाला करतो सत्य विजय तीर्थ ये मारी संचार करत षडारण्य म्हणाल तर आरकाडला येतात तत्तसून आरणीला येतात आरणींत असताना सत्य प्रियतीर्थाला पुन्हा एक अपप्रचार करीतात ये मारी तुम्ही येऊन उत्तराधिकारी म्हणून मनिंगिटला इंत तुम्हाला उत्तराधिकारी करायचा म्हणणं सत्यविजय तीर्थाला नाही त्याच्याकरता तुम्ही सत्यविजय तीर्थांकडे गेला तर तुमच्या अणुसंस्थानाने त्यांनी मायंग सुडतील मग सांगू ये मारी सांगितल्यानंतर उदंड म्हणणं कष्टी बोगतात कष्टी बोगून त्यांनी संचार करते सत्यविजयांकडे प्रत्येक त्यांनी संचार करायला प्रारंभ करतात ಎತ್ತಪಾಲ ತರ आरणीला येतात ते आरणीचा राजा येऊन विशेष सत्कार करतो तम कृष्णाजी पंत म्हणणार सोनाचं पीठ वज्र संपुट येगी रामदेवाला तो समर्पणा करतो समर्पणा करताना सत्यविजय तीर्थ ते कृष्णाजी पंत त्यांचं ते गामांत असणारा मुख्य अधिकारी व्यंकटपती म्हणून नाम ते व्यंकटपतीकडे सांगतात ये मारी आम्हाला देह आता थोडं आलस्य म्हणून आहे त्याकरता सत्यप्रिय तीर्थ या बनतोवर संस्थान वेगळं कोणाली देताने तनीच या संस्थानाचे उत्तराधिकारी तनीच योग्य व्यक्ती त्याच्याकरता त्यांनी या बनतोवर राखून त्यांच्याकडेच या संस्थान देम तसं म्हणून यांनी सांगितलं असतं सांग सोडून चैत्र मास कृष्ण पक्ष एकादशी पाष्टे स्नान पूजाग्गी ते कौंडिन्य नदी कमंडलू नाग नदी म्हणून ते नदीचं नाम ते नदींत स्नान करून विशेष आह्निक करून देवाची पूजा करून अग्याने तीर्थ घेऊन देव सोडून लयचिंतन करत कसं
देव लय करतो मनाच्या चिंता करत इनी त्यांच्या देहत्याग करले ते सत्य विजय तीर्थ नंतर वृंदावन निर्माण करतात सत्यप्रिय तीर्थ उदंड दूर असतात त्यांना पत्रिका पाठवतात सत्य विजय तीर्थ येऊन वृंदावन प्रवेश उंगले त्याकरता तुम्हीच उत्तराधिकारी सांगितले तर तुम्ही लुकर येऊन हे संस्थान स्वीकार करा म्हणून सत्यप्रिय तीर्थाला पत्र पाठवतात ತಮ್ಮ ಸತ್ಯಪ್ರಿಯ ತೀರ್ಥ ತತ್ತಸು ಏತಾತ 20 ದಿವಸ ವೇರ ಇನಿ ತಾಂಬು ಆರಣಿಲ ಏತಾತ ತಜಪಂತೋರ ಮಠಾಂತ असणार तोर विद्वांस येऊन अभिषेक कराम तीर्थ कराम संपाक करून ते संपाक काढीन जाऊन रामदेवाच्या पेटी पुढे ठेवाम टिवल तर साक्षात श्रीमदाचार्य येऊन नैवेद्य करतील नंतर वैश्य देऊन तुम्ही त्यांनी हे बोलतर हे मारी प्रसाद स्वीकार करा म्हणून अगदी सांगितलं असतात 20 दिवस वेर 20 दिवस तांबू सत्यप्रिय तीर्थ ते आरणी महाराजाच्या अरमनेंत जाऊन रामदेवाच्या पेटी काढिंगा म्हणून जातात एक माकडाच्या सैन्याच्या येऊन त्यांना आण जायला सोडणार म्हणतं आण जायला सोडण्यात उपद्रव करतात तಮ್ಮ सत्यप्रिय तीर्थ विचार करतात काय मारी होत मना करता विचार करता तಮ್ಮ तनाला सजेयत अप्यच्युतो गुरुद्वार प्रसादकृदहम म्हणून देव सांगितलं आहे मी अनुग्रह करतो म्हणाल तर गुरुच्या द्वाराचा मी अनुग्रह करा ना स्वतंत्र म्हणून मी अनुग्रह करणार म्हणून देव सांगितलंय त्याच्याकरता सत्यविजय तीर्थांचा आज्ञा घेईंगो त्यांचा नमस्कार करिंगो आम्ही रामदेवाच्या पेटी आम्ही काढिंगा मग तम्माचा देव आम्हाला प्रसन्न होईल म्हणून सांगू तर तसून सत्यविजय तीर्थाच्या वृंदावन त्यांचे अधिष्ठान कोट्ट सिद्ध करले ते की तत्त हेतात येऊन साष्टांग नमस्कार करून स्तोत्र करतात बंधुस्त्वम गुरुः इष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनां मा कृताः नान्या मे गतिरस्ति सत्यविजय स्वामिन् त्वदङ्घ्रिं विणामनो इनि स्तोत्र करलांतरू सत्यविजय तीर्थ विशेष अनुग्रह करतात नंतर ते राजाच्या अरमनेला जाऊन देवाच्या पेटी काढिंगो सत्यविजय तीर्थाच्या वृंदावन बाजू मंटप घालून पूजा करून सत्यविजय तीर्थांच्या महासमाराधना करतात म्हणून आम्ही चरित्रांत ऐकतो असेल तर सत्यविजय तीर्थ महानुभाव शापानुग्रह समर्थ त्यांच्या तोर महिमा काय म्हणाल तर तनी जीवंत अस्तमा तनी अनुग्रह करले मनाचा अंकेक विषय तनी वृंदावन प्रवेश करलांतरोईन त्यांच्या वृंदावनाच्या बाजू असाच्या रंगवडेर मनाच्या एक वृंदावन आहे ते रंगवडेर येऊन सुधा वाचा म्हणून तनी मनिंगतमा वृंदावनांतसू सुधा पाठ सांगितलं महानुभाव सत्यविजय तीर्थ संपूर्ण श्रीमन्याय सुधा पाठ वृंदावनांत असून त्यांनी सांगितलं येतं इनी वृंदावनापुढं बसून पाठ श्रवण करलं येतं तसल तर महानुभाव सत्यविजय तीर्थ त्यांच्या स्मरण विशेष कराम सकल ऐश्वर्य प्राप्ती होईल विशेष ज्ञानप्राप्ती होईल पुत्र संतान होईल तेवढं अभिष्टाच्या पाऊस आमच्या जीवनांत पडायला याच्यात कोणता संदेहहीन नाही तसल तर सत्यविजय तीर्थ त्यांच्या स्मरण त्यांच्या आराधना दिवस करून त्यांच्या अंतर्यामी भारतीय मुख्य प्राणांतर्गत रामचंद्र आमच्या गुरुच्या द्वारा आम्हाला अनुग्रह करून दे म्हणून आम्ही प्रार्थना करू म्हणा हरे नमः श्रीकृष्णार्पणमस्तु सत्यपूर्णाम्बुधैर्जातः विद्वज्जन विजृंभितः धनेध्वंसीतु नस्तापं श्री सत्यविजयोडुपः